हातात रक्ताची भरलेली तलवार, त्या बाहेर सैतान कहा से आया? छातीच्या माणसाचं नाव आठवतं तानाजी, विचारून पाहावं कोण? तानाजी. छातीच्या माणसाचं नाव आठवतं तानाजी, विचारून पाहावं कोण? तानाजी. शिपाई मी असं हिंमत तर या चालवत, असं बोलताच उदयभान तानाजीच्या अंगावर खुलून गेला. उदयभानचा आणि तानाजी त्याबद्दल पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमचा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकजाताईंची संघर्ष यात्रा, या संघर्ष यात्रेला उपस्थित असलेला पिंपरी ताई इथे आल्या त्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आम्ही आभार मानत आहोत. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री या ठिकाणी सभा मंचकावर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी, बिहार राज्यातील निवडून आलेले खासदार उभे आहेत. ते राजू प्रसाद रुढी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस यांचं स्वागत. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन्माननीय पंकजाताईंचं इथे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. पंकजाताईंना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. व्यासपीठावरील सर्व कार्यकर्त्यांनी खाली उतरावे. भारतीय जनता पार्टीचा पंकजाताई आप आगे बढ़ो, पंकजाताई आप आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय पंकजाताईंचा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सदाशिव खाडे यांना विनंती करते की त्यांनी ताईंचं स्वागत करावं. रुडी जी आप आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातर्फे या ठिकाणी माननीय पंकजा
पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष माननीय सदाशिव खाडे, प्रदेशाच्या सरचिटणीस माननीय उमाताई खापरे, रघुनाथजी पिल्ले, अमरजी साबळे, सचिन पटवर्धन, एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सत्कार पंकजाताईंचा केलेला आहे. मोरेश्वर शेडगे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते चंद्रकांतताई सोनकांबळे या ताईंचा सत्कार करणार आहेत. भगवान सेनेच्या वतीने तलवार भेट देऊन भगवान सेनेच्या वतीने ताईंचा सत्कार करण्यात येणार आहे. बीड जिल्हा सत्कार, बीड जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष अजय पवार, मित्रमंडळ हे ताईंचा सत्कार करणार आहेत. वेगळे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, ताई परळी एवढं प्रेम, ताई परळी एवढं प्रेम साहेबांनी पिंपरी चिंचवडकरांच्यावर केलं. बीड इतकंच प्रेम, परळी इतकंच प्रेम हे पिंपरी चिंचवडकर तुमच्यावर करतात, ते आज जाहीरपणे झालं. त्या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. राष्ट्रवादीची 5वी मेजॉरिटी आहे. या शहरामध्ये अनंत प्रश्न आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे, एचएचा प्रश्न आहे, रेड झोनचा प्रश्न आहे, शास्तीकराचा प्रश्न आहे, 12.5% फळाचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे. ही औद्योगिक नगरी आहे. तुम्ही आम्ही सर्वजण पोटाची खळगी भरण्यासाठी या शहरामध्ये आलो आणि या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि अजित मेरा कोई खास परिचय नहीं, और आज की ये तिथि तय हुई थी कि महाराष्ट्र के प्रभारी के नाते आप सब लोगों के बीच में पंकजा जी के कार्यक्रम में सम्मिलित हो. महाराष्ट्र के चुनाव की घोषणा के बाद आज के इस कार्यक्रम में आपके बीच में आने का मौका मिला. मैं जानता हूं कि जो संदर्भ आपके बीच में है, आज इस सभा में आप उस महान व्यक्ति की बेटी को देखने आए हैं. आज इस बेटी को देखने के लिए आप सब यहाँ आए हैं. इनके पिताजी मेरे साथ लोकसभा में सदस्य थे और जो मेरा उनके साथ लगाव था, मुझे लगता है कि आज जो गोपीनाथ मुंडे हमारे बीच में नहीं है, लेकिन गोपीनाथ मुंडे की उपस्थिति आज हमारी बेटी के रूप में पंकजा में दिख रही है. और मैं समझता हूं कि सबसे बड़ी, शायद मुंबई में बैठे हुए लोग, दिल्ली में बैठे हुए लोग ने देखा था कि अभी से 3 माह पहले पूरे महाराष्ट्र में और पूरे भारत में नरेंद्र मोदी की लहर देखी थी. शायद ऐसा प्रतीत हो रहा है आज कि महाराष्ट्र में गोपीनाथ मुंडे की बेटी पंकजा की लहर दिख रही है. और जब ऐसी महती सभा हो जहां लोग लाखों की संख्या में जुट जाए, बीच में खड़े हुए व्यक्ति को बोलने की गुंजाइश बहुत कम होती है. लेकिन मेरे साथ एक बड़ी जिम्मेवारी है. मैं बिहार का सांसद हूं, वैसे क्षेत्र से जीत के आता हूं जिसके बारे में इस मंच से चर्चा नहीं कर सकता, लेकिन मेरे ऊपर एक बड़ा बोझ है. पहला बोझ है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी अपने सहयोगी के साथ हम अपनी सरकार, भारतीय जनता पार्टी की सरकार महाराष्ट्र में बनाए. ये हमारे लिए सबसे बड़ी चुनौती है. और मुझे लगता है कि इस 14 साल के कार्यकाल में जो कांग्रेस में, जो देश में लोगों ने उससे परिवर्तन किया, आज ऐसी पूरी गुंजाइश
महाराष्ट्र में दिख रही है और हमें विश्वास है कि अगले 30 दिन के भीतर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी और उसके सहयोगी के साथ सरकार बने। ये जरूरी है क्योंकि पिछले चुनाव में जो देश ने देखा है उस कड़ी को आगे बढ़ाना है। देश ने नरेंद्र मोदी को सरकार में बनाया, उसे बैठाया और देश चलाने की जिम्मेवारी दी, लेकिन महाराष्ट्र की जनता इस बात के लिए बेचैन है कि महाराष्ट्र में भी हमारे नेता, हमारी बेटी, हमारे भाई, हमारे नेतृत्व में, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में, भारतीय जनता पार्टी के संयुक्त नेतृत्व में सहयोगी के साथ हम महाराष्ट्र में सरकार बनाए। इसके लिए आज हम यहां आए। मित्रों, हमारे जैसे लोगों की यह जिम्मेवारी है और मुझे पूरा विश्वास है कि यदि आप महाराष्ट्र में हमें सरकार बना के दोगे तो साल भर के भीतर हम आपको बिहार में भी सरकार बना करके दे देंगे, कोई ताकत रोक नहीं सकती। और भारत के 29 राज्यों में आने वाले 5 साल के भीतर भारतीय जनता पार्टी की सरकार 29 के 29 राज्य में इस देश में होगा, कोई ताकत नहीं रोक सकता। लेकिन उसकी शुरुआत होनी है और उसकी शुरुआत महाराष्ट्र से होनी है। और जो बचे हुए राज्यों में सरकार भारतीय जनता पार्टी की नहीं है, वहां हमें वो सरकार बनानी है। लेकिन ये काम आप जम्मू कश्मीर में, ये काम आप महाराष्ट्र में, ये काम आप हरियाणा में, ये काम आप पूरा करके दिखाएंगे, हमें पूरा भरोसा है। मित्रों, आज की महती जनसभा में मेरे संवाद के कारण बहुत हो सकते हैं, लेकिन आज गोपीनाथ मुंडे की बेटी के इस कार्यक्रम में आने के बाद ऐसा लगा कि गोपीनाथ मुंडे हमारे बीच से चले नहीं गए, गोपीनाथ मुंडे आज भी हमारे बीच हैं। ये नियति का ऐसा खेल है, समय का दुर्भाग्य है। जिस व्यक्ति ने इस राज्य को चलाना था, भगवान ने उन्हें समय से पहले बुला दिया, लेकिन भगवान ने साथ साथ ये भी तय कर दिया कि महाराष्ट्र में हम एक ऐसा नेतृत्व देके जाएंगे जो गोपीनाथ मुंडे की याद को कभी नहीं भुलाया जा सकता। वो आज पंकजा के बीच में चुनाव की घोषणा हो चुकी है। अगले 30 दिन में आप राज्य की सरकार बना लेंगे और पिछले 14 वर्षों से इस राज्य की कलंकित कांग्रेस और एनसीपी की सरकार को आप उखाड़ फेंकेंगे। आज इस सभा में आप संकल्प लेके जाए। मित्रों, चुनाव आयोग के निर्देश के अनुसार हमें 10 बजे के पहले कार्यक्रम समाप्त करना होगा और जहां जहां पंकजा जा रही हैं, वहां वहां देवता बारिश भी बरसा रहे हैं। जहां अकाल पड़ा था, वहां भारतीय जनता पार्टी की जब समूह चल रही है तो भगवान भी आशीर्वाद दे रहे हैं कि जो बारिश आपके बीच में अकाल की स्थिति में आया, ये बारिश यहीं तक नहीं रुकेगा। अगले 30 दिन में इस बारिश में पूरे महाराष्ट्र में कमल का फूल खिलेगा और उसके लिए हम इंतजार में हैं। मित्रों, आप सब पंकजा जो हमारी बेटी की तरह है, हमारी बहन की तरह है, आने वाले दिनों में भगवान ऐसा करे कि इसे आपके बीच में सेवा करने का मौका मिले। हम सब ये आग्रह करके, आप सबका अभिनंदन करके मैं कहूंगा कि आज की सभा में मुझे अनुमति यही दिया जाए और आगे के लिए आपके बीच में आपके घर की बेटी आपका संबोधित करेगी। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। जय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, 4000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। रोज महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, अन्याय होतात, त्यांना कोणी वाली नाही, त्यांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही। हे सरकार हे प्रस्थापितांचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार नाही आणि म्हणून हे सरकार उलथून टाकायचं। मला तुम्हाला म्हणायचं आहे, मला तुम्हाला माझ्या पिता जाऊन 3 महिने सुद्धा झाले नाही, मी आज 3 महिने झाले रस्त्याने वनवन फिरत आहे तुमच्यासाठी। मी तुमच्यासाठी माझं घर दार सगळं वाऱ्यावर ठेवून माझं पित्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला काहीच कमवायचं नाही, मला काही कमवायचं नाही, मला काही कमवायची इच्छा नाही, मला काही गमावण्याची भीती नाही, कारण माझ्यासारखं दुर्भाग्य कोणाच्याही वाट्याला आलेलं नाही। पिंपरी चिंचवडच्या पुन्हा संघर्ष यात्रेच्या सभेला मंचावर विराजमान माझे नेते,
माझ्या वडिलांचे मित्र, त्यांचे सहकारी आणि ज्यांनी बिहारमध्ये जाऊन राबडी देवींचा पराभव करून चितपट केलं ते आमचे दबंग खासदार राजू प्रतापजी रुडी, मंचावर उपस्थित खासदार बारनेजी, मंचावर उपस्थित या यात्रेचे प्रमुख सुजीत सिंग ठाकूर, आमदार बाळा भेगडे, मेधाताई कुलकर्णी, अध्यक्ष सदाशिव खाडे, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, एकनाथ पवार, उमाताई खापरे, अमरजी साबळे, महेश कुलकर्णी, सचिन पटवर्धन, या भागाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मोरेश्वर शेंडगे, उपस्थित सर्व मान्यवर आणि वीणा माझी युवा मोर्चाची सहकारी, सर्व मान्यवर आणि येथे एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या उत्साही माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या युवा बांधवांना, पिंपरी चिंचवडचा आणि माझा संबंध मुंडे साहेबांमुळेच आला. मुंडे साहेबांच्या वर प्रेम करणारा बराचसा वर्ग इथे राहतो आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या या वर्गाने मलाही भरभरून प्रेम दिलेलं आहे. झेंडे मधून बाजूला काढा, लोकांना दिसत नाही, खाली करा. आता तुम्ही पण फार सेन्सिटिव्ह पब्लिक आहे, जरा शांत व्हा ना. इकडे हल्ला झेंडा तर दिसेल मी, नाही तर तिथे बघा, तिथे स्क्रीन आहे ना. हा, पुन्हा संघर्ष यात्रा, या यात्रेचं स्वागत हे तुमच्या पिंपरी चिंचवड मध्ये, माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये इतकं चांगलं झालं, अभूतपूर्व. या टप्प्याची आजपर्यंतची ही सगळ्यात भूतोन भविष्यती अशी सभा ठरली. आताच बाळा बेगड्यांच्या मतदारसंघात मी सभा घेऊन आले. दो पावसामध्ये लोक सभेमध्ये जरा पण हल्ले नाही. आता तुम्ही एवढ्या उत्साहामध्ये इथे स्वागत केलं. मला तुम्हा सर्वांना हेच विचारायचंय की हे स्वागत कशाचं प्रतीक आहे? हे स्वागत तुमच्यावर, मुंडे साहेबांवर असलेल्या तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्ही गप्पा बसा, स्टेजवरचे लोक प्लीज गप्पा बसा, शांत बसा. या सभेमध्ये तुम्ही पंकजाताईंना बघायला आलेला नाही, तुम्ही मुंडे साहेबांनाच बघायला आलेला आहे. मुंडे साहेब पंकजाताईंमध्ये दिसतात का असा तुम्ही शोध लावायला आलेला आहात. साहेबांनी आयुष्यामध्ये 20 वर्षाचा प्रवास केला, कठीण प्रवास. हा प्रवास स्वतःच्या रक्ताचं पाणी त्यांनी केलं, तेव्हा गोपीनाथ मुंडेंचे मुंडे साहेब झाले. पण माझ्या मागे एवढी थोर पुण्याई आहे की माझ्या ताईपासून ताई साहेबांचा प्रवास फक्त 14 दिवसांचा झाला. ते 14 दिवस जे बाबा नसताना त्यांच्या नसण्याचा भास करत करत मी घालवले. तारखेला मुंडे साहेबांनी जेव्हा केंद्रामध्ये शपथ घेतली तेव्हा सगळ्या महाराष्ट्राचे टीव्ही कडे डोळे लागलेले होते आणि आमचा माणूस, आमचा गरिबांचा माणूस, आमचा सामान्यांचा प्रतिनिधी, आम्हा सर्वसामान्यांचा नेता शपथ घेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पदाची शपथ मुंडे साहेब घेताना बघून तुमचा ऊर भरून आला. आता मुंडे साहेब सामान्य माणसाचे सर्व प्रश्न सोडवतील. आता मुंडे साहेब सामान्य माणसाला परत एकदा प्रतिष्ठा मिळवून देतील असा सगळ्यांच्या मनामध्ये विचार चालत होता. पण 3 जूनची ती सकाळ उजाडली. 3 जूनची ती सकाळ, सकाळी सूर्योदय होतो, सकाळी उजेड पसरतो, पूर्ण आसमंतामध्ये प्रकाश पसरतो. पण ती सकाळ प्रकाश देणारी सकाळ नव्हती. ती प्रकाश अंधारात लोटणारी सकाळ होती. आपल्या सख्या असंख्य लोकांना अंधारात लोटणारी ती सकाळ उजाडली. माझ्या बाबांना मी बीड जिल्ह्यामध्ये स्वागताला घेऊन चालले होते. माझ्या बाबांना
नामदार गोपीनाथ मुंडे म्हणण्यासाठी माझी धडपड होती. 5 वर्ष रक्ताचं पाणी मी त्यांच्या हाताला हात धरून केलं. अनेक लोक लुच्चे लफंगे स्वतःच्या स्वार्थासाठी मुंडे साहेबांना सोडून गेले असतील, पण मुंडे साहेबांनी कधीही स्वतःच्या भूमिकेशी प्रतारणा केली नाही. अनेक लोकांनी स्वार्थासाठी मुंडे साहेबांना वापरलं. अनेक लोकांना मुंडे साहेबांनी गुलाल लावला, आमदार खासदार केलं, पण त्यांनी त्यांचा त्याग केला. पण मी ठरवलं नाही, माझ्या बापाला मला कशाची कमी पडू द्यायची नाही. मी त्यांचा हात धरून चालले, त्यांचा उजवा हात बनणार याची शपथ घेतली, ताकदीने काम केलं. अहो सगळं तुमच्या इकडचे नेतेने जे वाट लावली तुमच्या या पिंपरी चिंचवडची, कोणी वाट लावली तुमच्या पिंपरी चिंचवड? एचएच्या कामगारांचा पगार मिळालाय का हो? इथल्या अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलाय का? 2 लाख लोक बेघर होतील असा निर्णय या सरकारने घेतलाय की नाही? तुमच्या या भागाला रेड झोन करून तुमच्या घरांवर घाला करण्याचं काम कोणी रचलंय? हे लोक त्या बीड जिल्ह्यात पण जाऊन बसले होते ठाण मांडून. मुंडे साहेबांना पराभूत करण्यासाठी व्यूह रचना म्हणजे मुंडे साहेबांना बीड जिल्ह्यात अडकवणार. मुंडे साहेब तर बीड जिल्ह्यात अडकले नाही, तेच बीड जिल्ह्यात येऊन अडकले. अभिमन्यू सारखं मुंडे साहेबांना त्यांनी घेरला, पण मुंडे साहेब विजयी बनून त्याच्यातनं बाहेर पडले. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेब सगळ्या संघर्षात विजयी झाले. मुंडे साहेब विजयी झाले, पण नियतीने त्यांचा घास घेतला. आपल्या सगळ्यांवर नियतीने घाला घातला. ती सकाळ उजाडली. स्वागताला माझ्या पित्याला घेऊन जात असताना, त्यांचा सत्कार करण्याचा विचार करत असताना मला त्यांचा अंतिम संस्कार करावा लागला. या हाताने मी बाबांना अग्नी देताना शपथ खाल्ली की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. ही ताकद आहे, ही संपत्ती आहे, ही मुंडे साहेबांची इस्टेट आहे, ही मुंडे साहेबांचा वारसा आहे. बघून घ्यावं सगळ्यांनी, कॅमेरा पण फिरवून तिकडे बघा. ही मुंडे साहेबांची संपत्ती. कोणी पिता आपल्या मुलांसाठी पैसे अडका ठेवून जातो, जमीन जायदाद ठेवून जातो, सोने नाणे देऊन जातो. माझ्या पित्याने ही संपत्ती माझ्या त्यांच्या माघारी ठेवली आहे. ही संपत्ती माझा बाल बाका हो देणार नाही, मला याचा विश्वास. अहो तुम्हीच तर मला ताकद दिली. बाबा गेल्यानंतर मी कोसळले होते, कोलमडले होते. अशी पायावर उभे राहून एवढ्या खमक्या आवाजात बोलण्याची माझ्यामध्ये ताकद नव्हती. ही ताकद मला तुम्ही दिली. तुम्ही मला येऊन सांगितलं, तुमच्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या येऊन मला सांगितलं, ताई आम्हाला काही नको, आम्ही गरीब माणसं आहेत. गरीबच माणसं राहतात या पिंपरी चिंचवड मध्ये. का आपल्या हाताला कष्ट करून आपल्या रोजगार मिळवून आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी या पिंपरी चिंचवड मध्ये असंख्य लोक बऱ्याच ठिकाणाहून आले. माझ्या मराठवाड्याचे बीड जिल्ह्याचे असंख्य लोक हे कष्टकरी लोक आहेत. फुकट आयत्या पिठावर रेगोटा आणणारी माणसं नव्हे. या लोकांनी मला सांगितलं, आम्ही ऊस तोडणारी जमात, आम्ही गरीब माणसं, आम्ही ऊस तोडू 5 वर्ष ताई, पण तुमचं नेतृत्व उभं करू, तुम्ही खचून जाऊ नका. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम कोणाच्याही वाट्याला आलं नाही, ते माझ्या वाट्याला आलं. तुम्ही मला सांगितलं, ताई आमचा तुमचं नेतृत्व उभं करायचंय. तुम्ही मला सांगितलं, ताई फक्त आम्हाला एकदा भेटायला या. तुम्ही मला सांगितलं, ताई दिवसा आम्हाला टीव्हीवर 2-4 दिवसाला एकदा चेहरा दिसून द्या, मुंडे साहेब दिसल्याचा भास होतो. काही मागितलं नाही तुम्ही माझ्याकडे. तुम्ही मागितलं नाही म्हणून मी देणार नाही असं नाही. जे जे शब्द तुम्हाला मुंडे साहेबांनी दिले, तो प्रत्येक शब्द खरा करण्याची मी आज तुम्हाला ग्वाही देतो. ही संघर्ष यात्रा कशासाठी आहे? सिंदखेड राजावरनं मी सुरू केली. जिजाऊंच्या शौर्याला सलाम करण्यासाठी मी सिंदखेड राजाला गेले. 16 वर्षाच्या आपल्या मुलाच्या हातात तलवार देऊन जा शिवबा, स्वराज्य स्थापन कर, सुराज्य स्थापन करणाऱ्या त्या जिजाऊंना वंदन करण्यासाठी मी तिथे गेले. उद्या मी नायगावला जाणार आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जन्मस्थानात. सावित्रीबाई फुले अंगावर शेणाचे चिखलाचे गोळे घातले, पण आपण सगळ्या स्त्रिया सावित्रीच्या लेकी आहोत. आपण त्यांचं देणं लागतो. त्या सावित्रीबाईंनी जे धैर्य दाखवलं त्या काळात,
त्या धैर्याला वंदन करण्यासाठी मी नायगावला जाणार आहे आणि माझ्या या यात्रेचा समारोप चौंडी येथे होणार. चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी पिवळ्या टोप्यांनो, पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जन्मस्थान. त्या चौंडीमध्ये मुंडे साहेबांनी शेवटचं भाषण केलं होतं आणि त्या चौंडीमध्ये सगळे धनगर समाजाचे प्रश्न मार्गी लाव हा शब्द त्यांनी दिला होता. त्या चौंडीमध्ये माझ्या यात्रेचा समारोप होणार आहे. अमित शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या समारोपाला उपस्थित राहणार आहे. अहिल्या देवींनी काय आयुष्य जगलं, 22व्या वर्षी आयुष्यातलं सगळं संपलं. पती गेला, त्या सती नाही गेल्या. सामान्य माणसाच्या सेवेसाठी त्यांना जगवण्याचा हक्क त्यांना त्यांच्या सासऱ्याने दिला. आपली सून गेली, आपली मुलगी तिचं दुःख बघितलं, मुलाचं दुःख बघितलं, पण जनतेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलं, औदार्य दाखवलं, राज्यकर्ता झाल्या उत्तम. त्यांना आदर्श मानून तिथे मी सभेला जाणार आहे. जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी हा आदर्श समोर ठेवून मी पादाक्रांत करत आहे. माझ्या वडिलांनी दिलेली आज्ञा मी शिरसावंत मानून रस्त्यावर उतरली आहे. मी रस्त्यावर उतरले तुमच्यासाठी, मी रस्त्यावर उतरले आहे. मी हे सत्ता परिवर्तन करण्यासाठी. माझ्या बाबांची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं. आज ते असते तर त्यांनी तळागाळात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन अशी यात्रा काढून या सरकारचे धाबे दणानून सोडले असते. आता पण दणाणणार आहेत असं तुम्ही सांगताय. माझं काम आहे ते. मी एक आमदार म्हणून काम करताना या सरकारला प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे. मला विचारायचंय, तुम्ही 15 वर्षात काय दिवे लावले? मला विचारायचंय, जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार होतं तेव्हा या सरकारवर 17,000 कोटी रुपयांचं कर्ज होतं. आज 3 लाख कोटी रुपयांच्या वर हे कर्ज गेलंय. तुम्ही या पैशाचं काय केलंय? एखादा प्रकल्प केलाय? एखादा उद्योगधंदा आणलाय? शेतीवर काही प्रयोग केले? लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा होती 2012ची. आता काय आहे? 2000 झाला का लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र? बरे 1 मेगावॅट तरी वीज निर्माण केली का यांनी नवीन? आहे का तुम्हाला घरी अभ्यास करायला तुमच्या घरी वीज? शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज नाही. मग आता विचारा हे पैसे कुठे गेले? आता ते तुमच्या निवडणुकीत बाहेर येणार आहेत. कृपा करून घेण्याविषयी माझं काही म्हणणं नाही, घ्या, तुमच्याच घामाचा पैसा आहे. पण पैशाच्या मस्तीवर आणि मसल पॉवरवर निवडणुका करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांचे स्वप्न भग्न करा, ही माझी तुम्हाला मागणी आहे. या माझ्या तरुण बांधव आज इथे नोकरीला राहतात, आपलं आपलं घर सोडून इथे कष्टाला येतात. एकही उद्योगधंदा जर महाराष्ट्रात आला असता तर मी मानलं असतं या सरकारला. 15 वर्षामध्ये 43% उद्योग कमी झालाय महाराष्ट्राचा. 5 वर्षामध्ये महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये खालच्या वरून नंबर 1 ला गेलाय. महाराष्ट्रात एकही उद्योगधंदा नाही, एकही उद्योगधंदा नाही. म्हणून माझ्या या उत्साही तरुणाच्या हाताला काम नाही, यांच्या सळसळच्या रक्ताला ताकद देण्याचं काम या सरकारने केलं नाही. देशामध्ये सगळ्यात जास्त जगामध्ये आपल्या देशामध्ये तरुण वर्ग आहे. त्या तरुणांना दिशा देणारं युवा धोरण हे या सरकारकडे नाही आणि म्हणून यांना आम्हाला जाब विचारायचा. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. 4000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज महिलांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, अन्याय होतात. त्यांना कोणी वाली नाही. त्यांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही. हे सरकार हे प्रस्थापितांचं सरकार आहे, सामान्य माणसाचं सरकार नाही आणि म्हणून हे सरकार उलथून टाकायचं. मला तुम्हाला म्हणायचं आहे, मला तुम्हाला विनंती करायची आहे, आग्रह करायचा आहे, स्वतःच्या भविष्याचा वेध घ्या. माझं दुःख, माझ्या यातना, माझ्या वेदना मी बाजूला ठेव. माझा पिता जाऊन 3 महिने सुद्धा झाले नाही. मी आज 3 महिने झाले रस्त्याने वनवन फिरत आहे तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठी माझं घर दार सगळं वाऱ्यावर ठेवून माझ्या पित्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं. मला काहीच कमवायचं नाही, मला काही कमवायचं नाही, मला काही कमवायची इच्छा नाही, मला काही गमावण्याची भीती नाही, कारण माझ्यासारखं दुर्भाग्य कोणाच्याही वाट्याला आलेलं नाही. माझे बाबा नेहमी सांगायचे. एका सभेला गेलते, पत्रकारांनी मला हा प्रसंग सांगितला.
पत्रकारांनी मला सांगितलं, सभेला बाबा गेले, एका शेतकऱ्याला विचारलं, काय बाबा तुझ्याकडे जमीन किती? त्यांनी सांगितलं 1.5 एकर. त्यांनी विचारलं, किती लेकरं आहेत तुला? त्यांनी सांगितलं 5 मुली आहेत. मग बाबा, एवढं तुझी परिस्थिती खराब आहे, घालायला तुझ्याकडे कपडे नाही, 5 मुली आहेत, तुला कशाची वाट बघतो? म्हणतो मुलगा व्हायची वाट बघतोय. बाबा म्हणले, अरे तुला मुलगा कशाला पाहिजे? त्यांनी सांगितलं, समोर आपण मृत्यू झाल्यानंतर आपल्या समोर ते काय तिरडी धरून चालायला आणि अंत्यसंस्कार करायला मला मुलगा लागणार नाही, तर मला स्वर्ग प्राप्त होणार नाही. माझ्या बाबांनी सांगितलं, माझी मुलगी माझा मुलगा आहे, हे सगळे माझ्यासाठी ती करणार आहे. आणि त्यांना दिलेला तो शब्द मी पाळला. एखाद्या मुलाने तरी करताना कमी जास्त विचार केला असेल, ते सगळे संस्कार सोपस्कार माझ्या बाबांसाठी मी केले. आणि त्यांना अग्नी देताना मी शपथ घेतलेली आहे, त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी रस्त्यावर. काय मुंडे साहेबांचं स्वप्न नाही? मला माफ करा, मुख्यमंत्री होणं हे मुंडे साहेबांचं स्वप्न नव्हतं, सत्ता मिळवणं हे मुंडे साहेबांचं स्वप्न नव्हतं, लाल दिव्याची गाडी एवढं शुल्लक मुंडे साहेबांचं स्वप्न नव्हतं. मुंडे साहेब राजकारणात आले, सामान्य माणसाला सत्तेमध्ये बसवणं, सामान्य माणसाला सत्तेमध्ये प्रतिष्ठा आणि स्थान मिळवून देणे हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं स्वप्न होतं. महाराष्ट्रामधल्या महिलांना सन्मान मिळवून देणं हे त्यांचं स्वप्न होतं. महाराष्ट्रामधल्या या तरुणांच्या हाताला ताकद देणं, त्यांच्या हाताला रोजगार देणं हे त्यांचं स्वप्न होतं. शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं स्वप्न होतं. लाल दिव्याच्या गाडीत बसणारे बरेच आले आणि गेले लोक त्यांना विसरून गेले. अनेक मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, अनेक लोक आमदार खासदार होतात, पण लोकनेता एकच होत असतो जो लोकांना. लोकनेता पण चा मला तो वारसा मिळाला. माझ्या बाबांनी मला स्वाभिमान शिकवलाय. कुणापुढे हात पसरायचे मला त्यांनी संस्कार दिलेले नाहीत. माझ्या पक्षाने सांगितलं होतं की पंकजाताईंना मुंडे साहेबांच्या जागेवर मंत्रीपद म्हणून घ्यायला पाहिजे, पण माझ्या पक्षाच्या अधिवेशनात मी नकारलं ते. मी सांगितलं, मला अनुकंपा धर्तीवरची नोकरी नकोय, मला मेरिटवर विकास पाहिजे, मेरिटवर. मी जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्हाला जोडून ठेवून देते. मी माझं मेरिट सिद्ध करते. स्वाभिमानी माणसं आहेत आम्ही, कष्टकरी माणसांचं प्रतिनिधित्व करतो. आम्हाला कुठला खैरात मधला आम्हाला विकास आहे. माझी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती आहे, माझ्या बाबांच्या नंतर जगणं माझं कठीण झालं होतं. मला तुम्ही प्रेरणा दिली. माझ्या डोळ्यातले अश्रू मी तुमच्या डोळ्यामध्ये पाहिले. आता इथं कुठं आला रे बीड जिल्हा? बारामती पण आली आहे, बीड जिल्हा पण आलाय, पुणे ग्रामीण सगळा. आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतच नाही, आम्ही तर राज्याचं नेतृत्व करतो. त्यामुळे या राज्याच्या प्रत्येकाचा चेहरा या सभेमध्ये आहे. तुम्हा सर्वांना मला एकच सांगायचं आहे, ये लोग कह रहे हैं कि बारामती 70% बारामती के लोग यहाँ पर हैं. मला रूडी जी म्हणत होते, आपकी सभा में बात करना बहुत कठिन है. ये बात ही नहीं करने देते. इतना हमारे यहाँ भाषण नहीं होता, संभाषण होता है. और ये आपकी आदत मुंडे साहब ने बिगाड़ी है. बरं, आता माझं ऐका, शांत नाही तर मी नाही. मला एक सांगा, आता मी आज इथे उभी आहे, हे माझ्या कुठल्या स्वार्थासाठी उभी असेल असं वाटलं तर तुम्ही काही करू नका. पण तुम्हाला जराही मनाच्या कोपऱ्यामध्ये एक क्षण वाटलं की नाही,
हे सत्ता परिवर्तन आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटलं नरेंद्र मोदींनी जे विकास सुरू केलेला आहे दिल्लीमध्ये, तो विकास या पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक गल्लीत यायचा असेल, जरूर नरेंद्र मोदींनी विकासाची टाकी बनवली दिल्लीमध्ये आणि तुम्हाला नळ दिला या पिंपरी चिंचवडमध्ये, हा विकास त्या टाकीतनं तुमच्या नळात येईल का? डायरेक्ट मध्ये काय लागणार आहे? ही पाईपलाईन तुम्हाला करायची आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये. ही पाईपलाईन म्हणजे महायुतीचं राज्यातलं सरकार आहे आणि ही पाईपलाईन आपल्याला करायची आहे आणि म्हणजे आमच्या नरेंद्र मोदींनी पाठवलेला विकास प्रत्येक गल्लीमध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी एकच विनंती आहे, सगळं दुःख सगळ्या वेदना बाजूला ठेवून मी रस्त्यावर आले आहे, मी मैदानात उतरले आहे. घरात बसून लढणारे मुंडेंचा वारसा असू शकत नाही, मैदानात जाऊन लढणाराच मुंडेचा वारसा असू शकतो. आणि म्हणून मी रस्त्यावर उतरले, मी ही साथ तुम्हाला मागत आहे तुमच्या भविष्यासाठी, माझ्या बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी, त्यांच्या राहिलेल्या अधुऱ्या इच्छांच्या पूर्तीसाठी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापनेसाठी. तुम्ही मला साथ देणार का? हा माझा प्रश्न. हात वर करून हाताच्या मुठी आवळा आणि शपथ घ्या की येणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वजण पंकजाताईंच्या बरोबर या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी व्हाल आणि हा संघर्ष सत्य करून याल. जय हिंद, जय महाराष्ट्र. केली आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. आपण पाहिलं सभांमध्ये युवक वर्ग याच्यामध्ये खूप सहभागी झालाय. 25 वर्षाच्या खालचा युवक जास्तीत जास्त या संघर्ष यात्रेमध्ये आहे. मुंडे साहेबांची संघर्ष यात्रा सत्ता परिवर्तनासाठी कारणीभूत ठरली आहे. माझी संघर्ष यात्रा सुद्धा लोक नेहमी लक्षात ठेवतात. त्यांनी जी ताकद माझ्या मागे ठेवली आहे या ताकदीचा हा परिणाम आहे. हे माझं भाग्य आहे, पण माझ्या बाबांच्या जाण्यानंतरचं हे भाग्य आहे. त्यामुळे दुर्भाग्याच्या पाठीवर आलेलं हे भाग्य आहे, पण या दुर्भाग्यालाच भाग्यात रूपांतर मी करेन. मुंडे साहेबांचं स्वप्न खरं होणार आहे. संघर्ष यात्रेतून सत्ता परिवर्तन होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. मला विश्वास आहे याचा सत्ता परिवर्तनामध्ये मोठा लाभ होणार आहे आणि जे माझ्या बाबांचं राहिलेलं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. करोडो चाहते जे आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला प्रोजेक्ट करतात, कसा सन्मान करणारा त्यांच्या हे पहा, मी मुख्यमंत्री पदाची दावेदार नाही, मी वरचेवर सांगितलेलं आहे. आता ही लोकांच्या मनातली भावना आहे आणि त्या लोकांच्या मनाचा भावनाचा आदर हा मी नेहमी करते, पण हा आदर करण्याला ह्याच्यात निर्णय प्रक्रियेत मी नाही, पण मी त्याची दावेदारी नाही. आता मला सत्ता आणण्यामध्ये माझा मोठा हात आहे, हे मला सिद्ध करायचं, मी ते करते. कशाचा? युतीचा जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. तो तिढा नाही आहे, चर्चा चालू आहे आणि चर्चेवर बसून आम्ही निर्णय घेऊ आणि महायुतीतच निवडणूक लढू. विधानसभा पार्श्वभूमीवर एकीकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिला काँग्रेस मेळाव्यामध्ये कुठे ना कुठे फक्त 100 आणि 150 महिलांचा प्रतिसाद दिसून आला होता, परंतु आपण बघू शकता दुसरीकडे तोच प्रतिसाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकनेता पंकजा मुंडे यांच्या मध्ये दिसून येत आहे. कुठे आपण बघून येत शकता एका जल्लोषमध्ये नागरिकांनी स्वागत केलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये बीजेपीच्या आणि महायुतीच्या लोकनेता पंकजा मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. आपण बघू शकता कुठे ना कुठे नागरिकांचा, लाखो नागरिकांचा प्रतिसाद इथे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये जल्लोष आहे. फक्त बीजेपी नाही, अन्य समाज आणि महायुतीचा इथे नाही, ते कुठे ना कुठे लाखो नागरिकांचा समावेश दिसून येत आहे.